नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी उपवासाचा ढोकळा ही रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण या ठिकाणी मी 2.5 वाट्या बगर घेतलेली आहे। मी छोट्या वाटीने 2.5 वाटी बगर घेतली आहे आणि आता या बगरीमध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। तर चला मैत्रिणींनो, आता 2.5 वाट्या बगरीला 1 वाटी साबुदाणा आपण टाकून घेऊया। आता 1 वाटी साबुदाणा टाकला। आता 1 मूठभर आपल्याला शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आहेत। आता मूठभर शेंगदाणे मी त्यामध्ये टाकून घेणार आहे। तर चला आपण आता शेंगदाणे टाकून घेऊया आणि आता हे सर्व व्यवस्थित स्वच्छ धुवून आपण 4 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 4 तास भिजवायचं आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये पाणी टाकून 4 तासासाठी बाजूला ठेवून देऊ। आता त्याच्यावर मी झाकण ठेवून ते बाजूला ठेवून देणार आहे। तर बघा मैत्रिणींनो, आता मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि बाजूला ठेवलेलं आहे। आता मग 4 तास अगोदरच मी ते भिजवून ठेवलेलं होतं। आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता वाटतानाच त्यामध्ये आपल्याला मीठ, हिरवी मिरची, जिरे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये, आणि तुम्ही कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालते। आणि आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहे। आता आपलं हे वाटून पेस्ट तयार झालेली आहे। आता मी एका भांड्यामध्ये ती काढून घेते। आता ही पेस्ट आपण काढून घेऊया। पेस्ट काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि ती एकाच बाजूने त्या चमच्याने फिरवून घ्यायचं आहे की जेणेकरून पीठ फुललं जाईल। आणि आता त्यामध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकून घेतलेला आहे। आता परत एकदा आपल्याला ते एकाच बाजूने फेटून घ्यायचं आहे। आणि आता एका पातेल्याला मी शेंगदाणा तेल लावून घेतलेलं आहे। तुम्हाला तूप चालत असेल तर तुम्ही तूप लावलं तरी चालतं। आता शेंगदाणा तेल मी लावून घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलेलं आहे, ढोकळ्याचं बॅटर। आणि आता गॅसवर मी कुकर गरम करायला पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये आणि आता हे पातेलं आपण त्या कुकरमध्ये ठेवून घेऊ आणि झाकण लावायचं आहे आणि त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे। शिट्टी काढून घ्यायची आणि 20 मिनिटं आपल्याला मंद गॅसवर हा कुकर ठेवायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, 20 मिनिटांनी आपला हा ढोकळा, अगदी पुलपुलीत असा ढोकळा, हा एकदम सॉफ्ट आणि स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण त्याला फोडणी देणार आहोत। आता या फोडणीमध्ये मी फक्त हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जिरे वापरणार आहे। आता गॅसवर आपण एक तडका पॅन ठेवूया। आता या ठिकाणी मिरची, कोथिंबीर आणि जिऱ्याचा वापर करून आपण ज्याप्रमाणे ढोकळ्याला फोडणी देतो तशीच आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। फक्त यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा, तुपाचा किंवा शेंगदाणा तेलाचा वापर केला तरी चालतो। आता या ठिकाणी मी तूप ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यामध्ये जिरे आणि मिरची टाकून घेतलेली आहे। आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता हे पाणी उकळू द्यायचं। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेतले आहे। अर्धा चमचा साखर आणि लिंबू हे पिळून घेतलेलं आहे। आता हे उकळल्यानंतर ही फोडणी आपल्याला त्या ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे। तर बघा मैत्रिणींना, आता आपण हे ढोकळ्यावर फोडणी टाकून घेतलेली आहे आणि नंतर आपण तो कट करून घेणार आहोत। तर बघा, आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला। तर बघा मैत्रिणींना, अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा आपला तयार झाला। आता आपण ते कट करून घेतलेला आहे आणि तो मी सर्विंग प्लेटमध्ये शेंगदाणा चटणीबरोबर सर्व केलेला आहे। तर बघा, किती सुंदर असा हा ढोकळा तयार झालेला आहे उपवासाचा आणि मी ती सर्विंग प्लेटमध्ये चटणीबरोबर सर्व केलेलं आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बघा, किती स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।